फिक्स झालेले. आता पुढचा नंबर ऋषभ. आता बाकी आहे इकडे तिकडे तोंड घेऊन फिरणं बंद. एका ठिकाणीच राहायचं आता, संपला विषय. मला कन्फर्म सांगा कितव्या महिन्यात त्याला आमच्या कंपनीत सामील करणार, आमच्या क्लब मध्ये सामील करणार किती 2024 च्या एंडिंगला. असं काहीतरी तुम्ही गणितात डोकं लावा. हे जे तिकडंबाजी असते ना त्यातल्या गणितात डोकं नका लावू. आता काही दिवसांनी ना इंस्टाग्रामवर असा विषय होणार आहे की लोक लिंबू मिरच्या पण करतील. आता न्यूज वगैरेला येतं नाही का तसं, की भानामती करून हे जे फॉलोअर्स वाढायचे राहू दे, माझे वाढू दे, हे सगळं. आणि जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन यूट्यूबच्या व्लॉगमध्ये. सो मित्रांनो, सगळ्यात पहिले सगळ्यांना खूप सारे धन्यवाद. आत्ता जस्ट एंगेजमेंट झाली आणि त्यानिमित्त खूप जणांनी मला शुभेच्छा दिल्या आणि कॉंग्रॅच्युलेशन वगैरे होतं आणि जरा खूपच नवीन होतं. जो भेटेल तो कॉंग्रॅच्युलेशन चाललं होतं. सो हे सगळं खूप आनंददायी आहे आणि खूप बरं वाटलं मला या सगळ्या गोष्टी बघून. आणि त्यानंतरनं मला हे सांगायचं होतं की खूप लोकांना मला इन्व्हिटेशन देता आलं नाही, त्याचे एक वेगळे सेपरेट रिझन्स आहेत. पण कुणीच टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना लग्नानिमित्त मी बोलवणार आहे. एकूण एक माणूस जो माझ्या ओळखीतला आहे, ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आहे, तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्या सगळ्या माणसांना मी लग्नानिमित्त बोलवणार. म्हणजे बोलवणार 100%. लग्नाची तारीख थोडीशी लांब आहे, तुम्हाला मी सांगेल 100% नक्की. असं गडबडीत नाही करणार काय. यावेळेस साखरपुडा थोडा गडबडीत झाला. पण सगळ्यात आधी सगळ्यांनी मला कमेंटमध्ये सांगा, माझ्या मित्रांनी वगैरे, की तुमची वहिनी कशी आहे, ओके का नाही वहिनी. मग अरे मला अजून एक सांगत तुम्हाला, सबर का फल मिठा होत आहे, लक्षात ठेवा कधी पण, हे खरं झालेलं आहे. सो आणि त्यात विषय काय आहे की एंगेजमेंटमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आला की नंतर थोडीशी गडबड झाली. म्हणजे पटपट सगळं उरकायचं होतं. त्याच्यामध्ये आमच्या दोघांचे म्हणजे अस्मिताचे आणि माझे प्रॉपरचे सेपरेट आपण फोटोज वगैरे क्लिक करतो, एक पण फोटो सेपरेट क्लिक करता आला नाही. सगळा विषय फॅमिलीसोबत पण नीट फोटो वगैरे क्लिक करता आला नाही. जरा जास्त गडबडीचा विषय आला, पण ठीक आहे, काही विषय नाही. एकदम जबरदस्त मस्त असा कार्यक्रम झाला. जेवढं मला तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून पोहोचवता आलं तेवढं मी सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि ते तुम्हाला कसं वाटलंय ते पण तुम्ही मला सपोर्ट करून दाखवलंय. व्लॉगला भरपूर व्ह्यूज आहेत, स्टोरीला भरपूर व्ह्यूज आहेत, रील्सला भरपूर व्ह्यूज देत आहे. अस्मिताच्या अकाउंटला 51,000 फॉलोअर्सनी फॉलो केलेले, म्हणजे जे मित्र आहेत आपले त्यांनी फॉलो केलेलं आहे. तर हे खूपच सरप्रायझिंग आणि भारी सारी गोष्ट आहे. आणि त्यात अजून एक मला गोष्ट सांगायची होती की अस्मिताचं अकाउंट सध्या एका गोष्टीमुळे सस्पेंड झालं होतं. सो ते सस्पेंड का झालं होतं ते पण मी तुम्हाला नक्की सांगतो. पण आत्ता आपण चाललोय ऋषीकडं. भाऊनी बिग ब्लास्ट केलाय, सांगतो तुम्हाला. कंटिन्यू करा. लगेच एकदम झपक्यात सांगितलं ना, मला इथं जरा गडबड आहे. मी तुम्हाला थोडं पुढे गेलो की सगळं नियोजन एकदम सांगतो. कंटिन्यू करा. मित्रांनो, जरा एक मध्ये असं एक काम होतं माझं छोटंसं, जसं मी सांगितलं होतं. आता काम वगैरे केलेलं आहे आणि मस्तपैकी आलेलो आहे नाशिकमध्ये. सॉरी, नाशिकच येते राव सारखं, आता काय जाऊ द्या, सासरवाडी आहे त्यामुळे जाऊ द्या. ह्याच्यामध्ये भोसरीमध्ये आलो आहे नाशिक पाट्याच्या इथं. आपल्या ऋषी भाऊ कानेकरनी मस्तपैकी एक नवीन गाडी घेतली आहे. मला वाटतं जेवढ्या शोरूम मध्ये लोकांकडे गाड्या नसतात तेवढ्या तर ऋषीच्या घराखाली लावल्या आहेत ऋषीने गाड्या. एवढ्या गाड्या ऋषीने घेतल्या, ऋषीला फुल गाड्यांचा मोह आवरत नाही आणि मस्तपैकी गाडी घेतलेली त्यांनी. मग तर मित्रांनो, फायनली आता आपण आलेलो आहे लेट ऋषीच्या गाडी घ्यायला. जो लेट ऋषी आहे ह्याला का मागे ठरलेलं माहिती आहे का, हा माझा एकदम खास मित्र. मी तुम्हाला एक ह्याच्याबद्दल खास गोष्ट सांगतो. हा माझा मित्र आहे अक्षय तारू. हा जगातला असा माणूस आहे ज्याला तुम्ही मैतीला जर घेऊन गेला कुणाच्या तर तो मयत बघून पण हसू शकतो. आणि तिथं अरे आपण हसायलाच जन्मलोय एवढं. बरोबर हसतो मी. सो आता ऋषीने ना गाडी घेतली. गाडी अशी माझ्या समोर थांबलेली आहे आणि लयच मला आनंद झालेला आहे. का माहिती आहे का, कारण हीच गाडी बुक केली होती पण मला टायमिंगला दिली नाही, तर मी दुसरी घेतली. पण मला हा आनंद झालाय की मला आता ती पण वापरा भेटेल, ही पण वापरा भेटेल. काय म्हणणं तुझं? बरोबर आहे. बस एक के थांबे दो में माझ्या पोरं इकडे थांबलेत. काय म्हणणे भाऊ, ताप्यात अजून इकडे नाही, इकडे थोडं. तर बघ तुला सांगतो, जेवढ्या गाड्या शोरूम मध्ये लोक पार्किंग नाही ठेवत तेवढं तुझ्या घराखाली ठेवतो. कसं वाटतं ऋषी शेट तुम्हाला? तुम्ही तुमचं पर्सनल एक कानेकर शोरूम्स ओपन करणार आहे? नाही एवढं नाही आपलं. शेवटची गाडी आता थंडवणार आहे वातावरण सगळं. गाडी आत ना तुझ्या गाडीला ठेव. काय गाडी आत
अरे गाडी काय बी असू दे, ताकद आली वापरायला बाद झालं काय म्हणणे, कुठं बी असू दे गाडी. हसायचंय त्याला तेवढं हसायचा विषय नाहीये. अक्षय तुला ब्लॉग मध्ये मी सांगतोय एकदम असंच आहे ना, जाणार 500 आज म्हणलं त्याची हे ना हे क्लिप मी एवढ्या वेळा ब्लॉग मध्ये चालवली, त्याला पोरं बघितली ना म्हणजे ते असं जाणार 500. तुला बघितलं ना अक्षय कसला बेकार टाकणार आता मी. 5 वेळा रिपीट चालणार. चालतंय भाऊ, काही विषय नाही. आधी तेवढं आलंय आतमध्ये बसलं. जा तिकडे जाऊन ये थोडं फुटेज घेऊन ये. नाही आता मी डायरेक्ट गाडी माझी म्हणून ठेव का नको. गाडी. नको. मित्रांनो फायनली बघू शकता ऋषाकडे मस्तपैकी आता थार आहे, आणि जी थार त्यांनी नेहमीप्रमाणे मी काल चौकात बोललो होतो पोरांना की ऋषा गाडी घेणार आहे आणि त्याच्यावर डबल टिपल खर्च करणार आहे. त्याने आधीच गाडी कस्टमाइज करून ठेवलेली एकदम प्रॉपर मध्ये, सीट वगैरे एकदम A1 झालेले काम, इकडे एकदम लक्झरी काम केलेलं सगळं. रूप बिपचं जवळजवळ कमीत कमी त्यांनी 2-2.5 पेटी घालवलेली असं मला वाटतं. आणि जगातले असे मित्र आलेले आहेत ज्या आयुष्यातल्या सुखद क्षणात जमा होत नाही. प्लीज असं नका बोलू. ए मला विचारलंय मोहित का नव्हता ब्लॉग मध्ये, हा त्याचं उत्तर मला देणं गरजेचं आहे. पण मी तुला मेसेज दिला. ऐक ना ते माझे फुटेज नको ना घेऊ. आता सध्या लय महत्त्वाचा हॉट हा ना भाई, यो वेगळा विषय टॉपिक चाललाय. हॅलो मोठा, मी तुला माफी मागितली कारण, पण मी ह्या मागचं कारण दिलं पण ठीक आहे. पण आता माझा काय मुद्दा चालला होता, फर्स्ट टाइम आक्याच्या लग्नात मी माझा सोलो डान्स असणार आहे, गॅरंटी माझी. मी खरंच हा कसं वाटतंय मला सांग. खूप छान वाटतंय. आकाशला पण हीच गाडी घ्यायची होती पण आकाशने घेतली काय, मी घेतली काय. भेटलं नाही दोघांची एकच गाडी, काय विषय नाहीये. नाही मग मी नंतर स्कीम लावलीच होती की असं पण ऋषा घेतोय मग का 2 घ्याव्यात, मग दुसऱ्याची पण वापरते. असं बोलला होता खोटं. पण ऍक्च्युअल मध्ये त्याला भेटली नाही. मी पण लय आधी बुकिंग केली ती, मला कशी बशी दिली काढून त्यांनी, भेटली. तुझ्या वेळेस काय ऋतुबा शेठचा ह्याच्या वेळेस काय प्रॉब्लेम झाला? डिलिव्हरी भेटत 1.5 वर्षाची वेटिंग आहे त्यामुळे भेटले नाही. पण काय विषय नाही, थोडे दिवस आख्याच्या वरना माझ्याकडे, माझी गाडी त्याकडे, काहीच विषय नाही. एक्सचेंज मध्ये खेळू. लोक पण बनली पाहिजेत. हो किती गाड्यात भाऊ सध्या सध्या मोजायला गेलं ना जवळजवळ 9 गाड्या आहेत घरात. 9 गाड्या आहेत घरात. हा का? किती आहेत? 3 माझ्याकडे आहेत. अच्छा. तुझ्याकडे किती आहेत? तुझ्याकडे 4 आहेत. हाँ 7-8 2 मर्सिडीज, बहुत गाड़ी है. रेंट में चाहिए किसको? रेंट पे चाहिए तो हम धंधा चालू करने वाले हैं. मेरे पास कुछ धंधा नहीं था इतने दिन. अभी मैं ये चालू धंदा आहे. ऋषी कनेकर कार रेंटल सर्व्हिस आता चालू करणार आहे लवकरच तुमच्या सेवेत. शाखा क्रमांक 1 स्वतः माझ्या घरापाशी. आणि ऋषी कनेकर कार रेंटल उद्योग समूह महाराष्ट्र राज्य भारत देश. वा आदित्य भाऊ या ठिकाणी उपस्थिती. भाऊ काय विषय म्हणजे नाही का, कसं वाटतं की वेगवेगळ्या वेरियंट मध्ये गाड्या आहेत? या महिन्यात 3री गाडी घेतली. एका गाडीवर ठाम राहत नाही. ऋषी फक्त कितीच मी गाड्या असं आहेत? त्याच्या लग्नाच्या वेळेस नाही केलं पाहिजे. काका पण एका आले. गाडीवर ठाम राहायला पाहिजे. नाही नाही काका 2 मिनिट मी तुम्हाला मी समोर सांगतो. मी फोन केला, मी गडबडतो, मी फोन केला. काय फोन केला? ऋषी काकाला काकूला कंपल्सरी सांग. ऐक ना बरं, मला एक सांग, मला एकच सांग फक्त. आता बघ चालू ब्लॉग आहे, तुला कुणावर विश्वास जास्त आहे? खरं सांगायचं. खोटं बोल. संपला ब्लॉग संपला. त्याला मुदत 6 महिने दिली, त्याच्यातले आता 3 महिने संपले, 3 महिने बाकी. 3 महिने कुठे, आता तर 2 महिने म्हणले मागच्या महिन्यात, लगेच 3 महिने, मग लगेच लवकर दिवस जातात. फिक्स झालेले. आता पुढचा नंबर ऋषभचा. आता बाकी आहे, इकडे तिकडे तोंड घेऊन फिरणं बंद. एका ठिकाणीच राहायचं आता, संपला विषय. मला कन्फर्म सांगा कितव्या महिन्यात याला आमच्या कंपनीत सामील करणार, क्लबमध्ये. आमच्या क्लब मध्ये सामील करणार किती वेळा 2024च्या एंडिंगला होणार? 100%. 100%. 1 मिनिट मित्रांनो, तुम्हाला सांगतो एवढ्या भयानक ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो आम्ही की बाप रे बाप झाले. डायरेक्ट 1.5 तास एका ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. तुम्हाला माहिती आहे पुण्यात जर तुम्ही असाल तर आपलं विद्यापीठ आहे तिकडे भयान ट्रॅफिक चालू आहे सध्या. बिलकुल फिरकू नका. आणि त्या ट्रॅफिकमधून सुटून आलेलो आहे आम्ही आत्ता. आणि जस्ट तुम्हाला सांगतो की आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि मी माझ्या बायकोच्या इथे नाशिकला जाऊ नाही शकलो
कारण की आत्ताच एंगेजमेंट झाली आणि सगळं काम वगैरे पेंडिंग राहिले होते. सो जाता नाही आलं मला या गोष्टींना. पण विषय असा आहे की आयुषनी आणि घरातल्यांनी मिळून मस्तपैकी व्हॅलेंटाईन डे साजरा करायचं ठरवलं आहे. मम्मी पप्पा काका आणि मावशीसाठी एकदम जबरदस्त असं त्यांनी प्लॅन केलं आहे. पण मला आता जाता नाही आलं तिकडं. तर मी आता काय केलं आहे, माणसे आपली माऊ तिकडं आहे त्यांच्याबरोबर, तर मी तिला सांगितलं तू मस्तपैकी फुटेजेस काढ, म्हणजे मी ब्लॉगमध्ये सगळ्यांना दाखवेल की व्हॅलेंटाईन फक्त गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच साजरा नाही करू शकत, घरातल्यांसाठी पण, आईवडिलांसाठी आणि काका मावशीसाठी पण आम्ही करू शकतो. अशा टाईपचा आपण विषय केलेला आहे. सो आता मी घरी जातो आधी आणि फ्रेश होऊन बाकीचं नंतर ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो. आयडिया अस्मिताची कशी हॅक झाली होती, का केली होती, कुणी केली होती, काशी परत आणली, हे सगळं सांगतो. पण तोपर्यंत तुम्ही फुटेजेस बघा पुढचे. हे एव्हरीवन, सो आकाश काही कारणांमुळे नाही आलाय, तो बाहेर गेलाय. सो मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. हात लावा रे, हात लावा रे. चलो 1 2 3. अरे देवा. साऊंड बंद करा, सांग साऊंड. सुदर्शन त्यांना सांग 2 मिनिटं. आता हे फुल तू पप्पाला जायचं. हा चलो. ले चल बस खाली. पप्पा जरा हसा की. काका बसू. ए मध्ये मध्ये. ओके चल तू फोटो काढा, हे काढते. चल त्याला ब्लॉग द्यायचा आहे मला. तू पप्पाला काका तुम्ही फोडा द्या. हॅलो एव्हरीवन, सो तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. पप्पा खूप जास्त इमोशनल झाला, तर त्यांना जे सरप्राईज हवं होतं तेच नेमकं सरप्राईज आपण दिलेलं. आणि सगळेच हा पूर्ण प्लॅन केला होता आयुषने. सो सगळ्यांनाच खूप जास्त आवडलं सरप्राईज. आणि नक्की सांगा तुम्हाला कोणता वर्ड जास्त आवडला आणि सरप्राईज दिलेला आवडला. सो मित्रांनो, फायनली घरी आलेलो आहे आणि खूप दमलेलो आहे करत अक्षरशः. पण आता मला व्लॉग एंड करायचा आहे आणि मला हे सगळ्यांना सांगायचं होतं की अकाउंटसोबत काय झालं होतं. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो विषय की 1 वाजता मला एक म्हणजे इंस्टाग्राम ओपन केलं मी मोबाईलमध्ये, तर मला डायरेक्ट ऑप्शन ओपन झालं की अकाउंट सस्पेंड झालेलं आहे आणि मग ते बाकीची सगळी प्रोसेस वगैरे. सो पटपट मी हालचाल केली आणि बाहेरनं एक होता मित्र, त्या थ्रू ते काम करून घेतलं. रात्री जवळजवळ 11:30 पावणे 12 वाजता अकाउंट रिटर्न माझ्याकडं आलं. आणि याच्यामध्ये फॉल्ट असा होता की जाणून बुजून काही लोकांनी रिपोर्ट करून ते अकाउंट सस्पेंड करण्याचा प्रयत्न केला होता. अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये घुसून केल्या होत्या. माझं असं म्हणणं होतं की तुम्हाला जर त्या टाईपची बरोबरी करता येत नसेल किंवा तुमच्याकडून जर त्या गोष्टी जमत नसतील आणि दुसरा जर त्या गोष्टी करतोय, तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला हे नाही करायला पाहिजे. तुम्ही मेहनत करा, तुम्ही कॉन्टेंट बनवा, तुम्ही वेगळ्या गोष्टी करा आणि मग तुमचे फॉलोअर्स गेन होतील. असं काहीतरी तुम्ही गणितात डोकं लावा. हे जे तिकडंबाजी असते ना, त्यातल्या गणितात डोकं नका लावू. आता काही दिवसांनी ना इंस्टाग्रामवर असा विषय होणार आहे की लोक लिंबू मिरच्या पण करतील. आता न्यूज वगैरे येतं नाही का, तसं की भानामती करून हे जे फॉलोअर्स वाढायचे राहू दे, माझे वाढू दे, हे सगळं. आणि जस्ट आता काय झालं, एंगेजमेंटमुळं सगळ्या रिच अप झाला होता आणि झपझप फॉलोअर्स वाढत होते. मला पण जे फॉलो करतात त्यांनी पण अस्मिताला फॉलो करायला चालू केलं होतं. तर हे सगळं कुणाला बघवलं गेलं नाही, मी स्पष्ट सांगतोय, कुणाला बघवलं गेलं नाही. त्यामुळे 100% केले. आणि हां, मला हे पण सांगायचं आहे, कुणी केलेलं आहे हे पण मला माहिती आहे, ऑलमोस्ट मला माहिती आहे. पण हा फर्स्ट चान्स आहे की ठीक आहे चलो जाने दो. पण दुसऱ्यांदा जर असं काय असेल तर मग मी नाही सोडणार. मग मला माहिती आहे यावेळेस तरी, पण ठीक आहे जाऊ द्या. आणि अशा सगळ्या गोष्टी मित्रांनो तुमच्या अकाउंटसोबत पण होऊ शकतात. त्याजवळ तुम्हाला सांगतो एक 10 ते 11 तास मी सगळ्या त्या टेन्शनमध्ये होतो, कारण की एवढी हाईपला गेलेली आयडी, रिचला गेलेली आयडी, आणि अशा सगळ्या माहोलमध्ये ती आयडी जाणं म्हणजे खूप जरा विषयच होता. पण
प्रत्येक वेळेस जसं देव माझ्या पाठीशी असतो, आईवडिलांचा माझ्याकडे आशीर्वाद आहे एकदम मस्तपैकी. त्यामुळं मला असे प्रॉब्लेम्स येतात. कसं आहे, सुखानंतरनं दुःखाची एक लाट येते आणि त्या दुःखाच्या लाटेनंतर एक सुखाची लाट येते. म्हणजे चलते राहते आहे जिंदगी मी. हे सगळं कालचा दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे खूप खराब गेला. एवढा खराब म्हणजे भयान खराब गेलेला आहे. आणि असा दिवस एकदा माझ्या लाईफमध्ये आला होता जेव्हा माझं इंस्टाग्रामचं अकाउंट 31,000 फॉलोअर होते तेव्हा उडालं होतं. आणि त्या टायमाला मी डिसिजन घेतला होता की याच्या पुढे आता इंस्टाग्राम काहीच सोशल मीडिया वापरणार नाही, कामधंदे करणार आणि हे राहणार. त्या टायमाला ऋषाने मला जरा कन्व्हिन्स केलं, नको नको थांब करू आपण. आणि माझी पण ID 3 दिवसांनी आली होती परत. ठीक आहे, अडचणी येत राहतात, सामोरे जायचं असतं आणि प्रयत्न करायचे असतात. हे ह्याच्यातून कळलं मला, काय विषय नाही आहे. आणि तुम्ही जे प्रेम देताय त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. बापरे, खरंच भयान सपोर्ट चाललं आहे यूट्यूबला. डेली व्लॉगिंग चालू करतो आहे, टेन्शन नाही. आता जे जे मला दाखवता येईल, जसं जसं करता येईल तसं तुमच्यासाठी डेली व्लॉगिंगमध्ये मी करणार आहे. ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटपट सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे त्यांना डेली व्लॉगिंगमध्ये सगळं बघायला भेटेल. आणि अस्मिता पण आत्ता लवकरच येते इकडे घरी, एक त्याचं शूट्स वगैरे आहेत. सो बाकीचे पण खूप लोकांना आमच्या लव्ह स्टोरीबद्दल पण खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्यात. सो त्या पण तुम्हाला बघायला भेटतील लवकरच. पण आत्तासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.